हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यासाठी खास थंडाई फ्लेवरची कुल्फी घरच्या घरी कमीत कमी इन्ग्रेडियंट्स आणि कमीत कमी मेहनतीमध्ये कशी बनवायची. तर आज आपण ना विदाऊट क्रीम, विदाऊट मशीन, आज फक्त आणि फक्त दूध आणि थोडेसे ड्रायफ्रुट्सपासून एकदम मलाईदार, क्रीमी, रिच अशी थंडाई कुल्फी घरी बनवून तयार करणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. तर सगळ्यात आधी ना इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 1 लिटर इतकं दूध ॲड करून घेतलेलं आहे. हा घरगुती जो रेग्युलर आपल्या घरी दूध येतो की नाही, तोच दूध इथे मी घेतलेला आहे. तुम्ही याऐवजी पॉकेटचं दूधसुद्धा वापरू शकता. तर इथे मी 1 लिटर दुधाचा वापर करणार आहे. दूध गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. दूध छान इथे गरम झालेलं आहे. तर दूध तर गरम झालंय. आता लगेच आपण ना थंडाई मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी ते मी एक मिक्सरचा पॉट घेतलाय. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं मगज बीज ॲड केलेले आहेत. 7 ते 8 काजू ॲड करून घ्यायचा आहे. 7 ते 8 बदाम ॲड करायचा आहे. 10 ते 12 पिस्ता, 1 टेबलस्पून खसखस, 1 टेबलस्पून ड्राय रोज पेटल्स, 15 ते 20 केसरचे धागे, 1 टेबलस्पून इतकं सौंफ, 2-3 हिरवी इलायची आणि आता हे मिक्सरला लावून एकदम बारीक फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे याची. तर बघा ही पावडर मी बारीक करून घेतलेली आहे आणि ही पावडर बारीक करत असताना मिक्सर कंटिन्यू फिरवायचं नाही. पल्स मोडवर बंद चालू करून आपल्याला हे पावडर एकदम बारीक करून घ्यायचं आहे. जर कंटिन्यू फिरवणार तर याच्यातून ना तेल सुटण्याचे चान्सेस असतात. त्यासाठी कंटिन्यू न फिरवता पल्स मोडवर फिरून बारीक करून घ्या. तर एकदम बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे. ती आपल्याला दुधामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि आता या दुधाला जोपर्यंत छान असा घट्टसर असा बासुंदीसारखं दूध होत नाही तोपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे. कंटिन्युअसली ढवळत जायचं कारण याच्यामध्ये आपण पावडर ॲड केलेला आहे. त्याच्यामुळे ना याच्यामध्ये भरपूर साऱ्या गुठळ्या होतात, लम्स होतात आणि ते व्यवस्थित मोडले जात नाही. त्याच्यामुळे ना आपल्याला हे कंटिन्यू ढवळत राहायचं आणि याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता 10-15 मिनिटं झाले आहेत. ड्रायफ्रुट्स पावडर ॲड केल्यानंतर हे शिजवून घेतलंय मी. आता बऱ्यापैकी हे घट्ट झालेलं आहे. आता याच्यामध्ये ना मी थोडंसं जायफळ, अर्धा इंच इतकं जायफळ थोडंसं ग्रेट करून ॲड करून घ्यायचं आहे किंवा ज्यावेळेला आपण हा मसाला तयार करतो की नाही त्याच्यामध्ये अर्धा इंच इतकं कट करून ॲड करून ते सुद्धा आपल्याला मसाल्यासोबतच बारीक करून घ्यायचं आहे. पण मी तिथे विसरली त्यासाठी इथे या स्टेजवर ॲड केलेलं आहे. तर बघा ते ॲड केल्यानंतर मी परत कंटिन्यू याला शिजवून घेतलेलं आहे आणि ना आता 1 लिटर दुधातला अर्धा लिटर दूध झालेलं आहे. बऱ्यापैकी इथे घट्ट झालेलं आहे दूध. आता याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करून घ्यायची आहे. ज्यावेळेला दूध छान घट्ट होतो ना त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करून घ्यायची. आधीच आपल्याला साखर ॲड करायची नाही कारण आधी साखर ॲड केली ना त्याच्यात भरपूर पाणी सुटतो आणि आपल्याला दूध आटवायला खूप जास्त वेळ लागतो. त्यासाठी जेव्हा दूध बऱ्यापैकी आटलेलं असतो 1 लिटर दुधातला अर्धा लिटर असतो त्यावेळेला आपल्याला साखर ॲड करून घ्यायची आहे. परत कंटिन्युअसली याला 15 ते 20 मिनिटापर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा इथे 15-20 मिनिटं झालेले आहेत आणि आपला दूध इथे शिजून एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे. एकदम थिक झालेला आहे. जशी बासुंदी असते की नाही तसा दूध इथे तयार झालेला आहे. म्हणजे आपली जी कुल्फी आहे, कुल्फीचा जो बॅटर आहे तो तयार झालेला आहे, बेस तयार झालेला आहे. गॅस इथे मी बंद करून घेतलेला आहे आणि आपला जो हा कुल्फीचा जो बॅटर आहे ना, परफेक्ट सेट होण्यासाठी तयार झालेला आहे. या स्टेजवर मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता जो हा बॅटर तयार करून घेतलेला आहे कुल्फीचा, जोपर्यंत पूर्णपणे गार होत नाही तोपर्यंत थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कुल्फी मोल्डमध्ये भरून घ्यायचा आहे. तर आता मी थंड होण्यासाठी ठेवून घेतला होता. तर बघू शकता इथे पूर्णपणे थंडगार झालेलं आहे बॅटर आणि अजून जास्त थिक पण झालाय कारण थंड झाल्यानंतर घट्ट होतो. तर आता बॅटर आपला कुल्फी मोल्डमध्ये भरून घ्यायचा आपल्याला. त्यासाठी बघा इथे मी एक मोल्ड घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये भरून घेतेय. तर बघा माझ्याकडे इथे ना कुल्फी मोल्ड आहेत. जर तुमच्याकडे कुल्फी मोल्ड नसेल तर तुम्हाला मी एक ऑप्शन देणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही ही कुल्फी मस्त अशी सेट करून एन्जॉय करू शकता. तर बघा इथे मोल्ड भरून घेतल्यानंतर त्याच्यावरून असं फॉइल पेपरनी व्यवस्थित रॅप करून घ्यायचंय म्हणजे याच्यामध्ये ना आईस क्रिस्टल जमणार नाही. एकदम मलाईदार क्रीमी अशी आपली आईस्क्रीम इथे सेट होईल त्यासाठी व्यवस्थित रॅपरने रॅप करून घ्यायचंय फॉइल पेपरने. तर हा दुसरा मोल्ड सुद्धा इथे मी भरून घेतलेला आहे. त्याच्यावरून बघा मी फॉइल पेपर व्यवस्थित रॅप करून घेतेय. तर हा दुसरा मोल्ड सुद्धा इथे तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा मोल्ड इथे भरून घ्यायचे आहेत. तर हा तिसरा मोल्ड इथे मी भरून घेते बघा. तर बघा इथे मी पूर्ण मोल्ड भरून घेतले आहेत. अशा पद्धतीने छान भरून घ्यायचं. याच्यावरून सुद्धा आपल्याला फॉइल पेपरने व्यवस्थित रॅप करून घ्यायचं आहे आणि सगळे मोल्ड इथे मी भरून घेतले. आता जो उरलेला बॅटर आहे तो तुम्हाला मी ग्लासमध्ये भरून दाखवणार आहे. कारण ग्लास प्रत्येकाकडे असतो आणि तुम्ही इझिली याच्यामध्ये छान जशी मार्केटमध्ये कुल्फी खाता की नाही तशीच कुल्फी मी ग्लासमध्ये बनवून दाखवणार आहे.
तर सगळ्यात आधी तर आपल्याला ग्लासला ना अर्ध्या ग्लासच्या थोडंसं वरपर्यंत आपल्याला हा बॅटर भरून घ्यायचा आहे. पण माझ्याकडे थोडासा कमी होता कारण मी मोल्ड भरून घेतले होते. तर आता मी हे सेट करून सेट करायला फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला स्टिक पण लावून घ्यायचं याच्यामध्ये. मोल्डमध्ये लावून घेऊया, ग्लासमध्ये आपण कट करताना लावूया. तर इथे मी मोल्डमध्ये स्टिक लावून घेतलेला आहे आणि आता ओव्हरनाईट फ्रीझरमध्ये ठेवून घेणार आहे. तर बघा ओव्हरनाईट फ्रीझरमध्ये ठेवून घेतले आणि मी मॉर्निंगला तुम्हाला दाखवतीये. एकदम परफेक्ट अशी आईस्क्रीम इथे आपली सेट झालेली आहे. खूपच छान एकदम क्रीमी मलाईदार आईस्क्रीम सेट झालेली आहे. सगळ्यात आधी आपल्याला फॉइल पेपर रिमूव्ह करून घ्यायचा आहे. त्यानंतर हाताने 1 ते 2 मिनिटापर्यंत व्यवस्थित त्याला रफ करायचं आहे किंवा पाण्यामध्ये डिप करायचं आहे. पाण्यामध्ये डिप केला थोडीशी जास्त मेल्ट होते, पण पटकन अशी आईस्क्रीम रिमूव्ह होते मोल्डमधून. पण इथे मी पाण्यामध्ये डिप न करता हाताने रफ करून काढून घेतलेला आहे. तर आपली पहिली आईस्क्रीम कुल्फी इथे काढलेली आहे. ही दुसरी सुद्धा मोल्डमधून रिमूव्ह करून घेतली आहे. अशाच आपण बाकीच्या सुद्धा काढून घेऊया. तर बघा ही तिसरी सुद्धा थोडंसं हाताने इथे मी रफ करून घेतली. त्यानंतर एकदम इझिली रिमूव्ह झालेली आहे. कारण हाताने जी गरमी असते की नाही, त्या गरमीमुळे आईस्क्रीम मेल्ट होते आणि पटकन रिमूव्ह होते. तर आपले इथे जे कुल्फी आहेत मोल्डमधून रिमूव्ह करून घेतलेली आहे, मी काढून घेतलेली आहे, डिमोल्ड करून घेतलेलं आहे. आता वरून थोडंसं पिस्तानी गार्निश करूया आणि ड्राय रोज पेटल्स आहे ना, ते हाताने क्रश करून एकदम बारीक आपल्याला त्याच्यावर स्प्रिंकल करायचं आहे. आणि इथे आपली थंडाई फ्लेवरची कुल्फी बनवून तयार झालेली आहे. आता आहे ग्लासची बारी. तर बघा ग्लास घेतलेला आहे, त्याच्यावरचा फॉइल पेपर काढून घ्यायचा आहे सगळ्यात आधी. त्यानंतर हाताने व्यवस्थित त्याला रफ करायचं आहे. पण थोडंसं जास्तच मेल्ट झाली होती कारण मी जोपर्यंत मोल्डमधली कुल्फी काढून दाखवली तोपर्यंत इकडे ग्लासमधली कुल्फी मेल्ट झाली होती. त्यासाठी एकदम इझिली निघाली ते. सगळ्यात आधी तर आपल्याला 4 भागामध्ये याला डिवाइड करून घ्यायचं आहे. चाकूने कट लावून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 4 स्टिक लावून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने ना आपल्याकडे 4 स्टिक असेल तर स्टिक ना ही इझिली मार्केटमध्ये कुठेही कोणत्याही मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जाते. तर ती स्टिक अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे. त्यानंतर हाताने व्यवस्थित थोडंसं प्रेस देऊन त्याला ओढून घ्यायचं, रिमूव्ह करून घ्यायचं त्याच्यातून. तर बघा इथे थोडीशी जास्तच मेल्ट झाली होती आपली कुल्फी. आता हे आपल्याला 4 भागामध्ये डिवाइड करून घ्यायची आहे. तुम्हाला आठवलं असेल ना, जेव्हा आपण लहान होतो त्यावेळेला ना, एक ठेलेवाले काका आपल्या घरासमोरून यायचे आणि अशाच पद्धतीने एक डब्यातून 4 भागामध्ये डिवाइड करून आपल्याला कुल्फी खायला द्यायचे किंवा आपण त्यांच्याकडून घेऊन खात होतो. तर तशाच पद्धतीची एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला ग्लासमध्ये कुल्फी कशी सेट करायची ते दाखवलेली आहे बघा. खूप छान अशी सेट होते आणि कट केल्यानंतर तुम्ही एकाच ग्लासमध्ये 4 कुल्फी बनवून तयार करू शकता बघा. फक्त साईजमध्ये थोडीशी बॅटर कमी असल्यामुळे छोटी झालेली आहे. पण तुम्ही अर्ध्या ग्लासच्या वर बॅटर भरा म्हणजे तुमची कुल्फी एकदम मार्केट स्टाईल एकदम परफेक्ट दिसेल. तर आपली कुल्फी इथे बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. तर इथे बघा एक कुल्फी इथे मी कट करून दाखवलेली आहे. किती क्रीमी आहे ना. थँक